नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल। विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते। तसेच ते हिंदू तत्वज्ञ आणि भाषाशुद्धी व लिपीशुद्धी या चळवळीचे प्रणेतेही होते। विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भगूर, नाशिक येथे झाला। त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते। सावरकरांची आई ते 9 वर्षाचे असताना वारली। थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला। सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले। वक्तृत्व, काव्यरचना यावर त्यांचे प्रभुत्व होते। जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत। त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्त्रोत या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात। चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतली। मार्च इसवी सन 1901 मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले। लग्नानंतर इसवी सन 1902 साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इसवी सन 1906 साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले। वीर सावरकर प्रथम असे भारतीय विद्यार्थी होते ज्यांनी लंडनच्या राजाप्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिला होता। परिणामस्वरूप त्यांना वकालत करता आली नाही। राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली। मित्रमेळा ही संघटना या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती। याच संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झाले। सावरकरांनी अभिनव भारत तर्फे पांडुरंग महादेव बापट म्हणजे सेनापती बापट यांना बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले। सावरकरांनी पुण्यामध्ये इसवी सन 1905 साली विदेशी कपड्यांची होळी केली। मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य। मदनलालने कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी स्वीकारली। इसवी सन 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला। 1857 चे स्वातंत्र्य समर हा तो ग्रंथ होय। हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला। राजद्रोह पर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून व सशस्त्र क्रांती उठाव केल्याबद्दल सावरकरांना लंडनमध्ये तत्काळ अटक केली। समुद्र मार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली। ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला। पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळाले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले। त्यांच्यावर खटला भरण्यात आला। त्यांना 2 जन्मठेपांची व सुमारे 50 वर्षे अंदमानाच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली। अंदमानच्या तुरुंगात बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली। विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांच्यासारख्यांनी त्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची दिनांक 6 जानेवारी 1924 रोजी अंदमानातून सुटका झाली। मुंबई येथे 1938 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी यांचे महत्त्व सांगितले। भाषणाच्या अखेरीस लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असा संदेश त्यांनी दिला। 1943 मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्य शताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते। याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट ही सन्माननीय पदवी देण्यात आली। रत्नागिरीत सावरकर सुमारे 13 वर्षे स्थानबद्ध अवस्थेत होते। त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाज सुधारणा केल्या। जवळपास 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली। अनेक आंतरजातीय विवाह लावले। सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामायिक भोजनालयही सुरू केले। एक क्रांतिकारक, एक ज्वलंत साहित्यिक, समाज सुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला। स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान दिले।